संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाची थोड्याच वेळात बीडच्या विशेष न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होतीये। कराडकडून डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल करण्यात आले, यावर आज सुनावणी होणार आहे। या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सुद्धा देशमुख कुटुंब देखील उपस्थित राहणार आहे। तर कोर्टामध्ये आरोपी वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर युक्तिवाद होण्याची दाट शक्यता आहे। बीड कोर्टात आज सुनावणी होते। वाल्मिक कराड जेलमधून सुटणार का या प्रश्नाचं उत्तर आज मिळण्याची शक्यता आहे, कारण बीड कोर्टामध्ये आज थोड्याच वेळात या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होतीये। उज्ज्वल निकम हे सुद्धा यावेळेला उपस्थित असतील। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची 6वी सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये होणार आहे। त्या सुनावणीसाठी स्वतः आज उज्ज्वल निकम हे हजर झालेले आहेत। बीडच्या शासकीय विश्रामगृहामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम हे हजर झालेले दाखल झालेले आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची 6वी सुनावणी बीडच्या विशेष न्यायालयामध्ये आज होणार आहे आणि याच सुनावणीसाठी स्वतः उज्ज्वल निकम हे आज उपस्थित राहणार आहेत। आणि बीडच्या न्यायालयामध्ये जो वाल्मिक कराडने आपण दोषी नसल्याचा अर्ज न्यायालयाकडे केला होता आणि याच अर्जावरती आज सरकारी वकील उज्ज्वल निकम हे युक्तिवाद करणार आहेत आणि त्या अर्जावरती आज फैसला होणार आहे। विशेष पाहायला गेलं तर आरोपी वाल्मिक कराडच्या संपत्ती संदर्भात देखील आज बीडच्या न्यायालयामध्ये अर्ज केला होता, त्याच्यावर देखील युक्तिवाद होणार आहे। विशेष पाहायला गेलं तर दुसरीकडे जो आरोपी आहे जे की विष्णू चाटे यांना आपला जो अर्ज होता जे की बीडच्या कारागृहामध्ये पाठवण्यात यावा तो अर्ज बिनशर्त पाठीमागे घेतलेला आहे। मात्र आज विशेष पाहायला गेले तर बीडच्या न्यायालयामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी मकोका न्यायालयामध्ये होणार आहे आणि या सुनावणीसाठी आज स्वतः उज्ज्वल निकम हे बीडच्या शासकीय विश्रामगृहामध्ये दाखल झाले आहेत। थोड्याच वेळात ते बीडच्या न्यायालयामध्ये पोहोचून सुनावणीला प्रत्यक्षात सुरुवात होईल। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड।